अजिबात नाही. तुम्हाला सानिकाच्या पगारातला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. सानिका कष्टाने कमवणार आहे ते पैसे. हे सगळे पैसे फक्त सानिकाचे. त्यामुळे सगळे पैसे फक्त सानिकाच्या आणि तिच्या बाळाच्या भविष्यासाठी. बोलली बैलाची बायको बोलली. हिला काय गरज आहे मध्ये बोलायची? आमच्या बहिणींचा इशू आहे ना. सानिकाचे पैसे आमचे पैसे, विषय संपला. नाही, सानिका फक्त माझी नणंद नाही, माझी खूप जवळची अगदी जीवाभावाची मैत्रीण सुद्धा आहे. त्यामुळे तिच्या हक्कासाठी बोलायचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि काय हो, हुंडा घेणं हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे, माहित नाही का तुम्हाला? गुन्हा गुन्हा नाही म्हणजे हुंडा नाही. हुंडा कुठं? शुभू आहे ना, शुभू सावताच्या मर्जीने पैसे देणार होता म्हणून हुंडा मी कुठं घेतोय. नाही होय ना. हा, मी देतो की पैसे तुम्हाला, मग पण सानूच्या पैशाला हात लावायचा नाही, कळलं ना? तू म्हणशील तसं चाल हो दे. बरं सानिका, हे सगळं जाऊ दे. इतकी आनंदाची बातमी आहे. जा, मोठ्यांचा आशीर्वाद घे. जा, सासूबाईंचे पाय पड. जा. हिला काय झालं? आशीर्वाद न देताच गेली. बघतोच आता हिला. कारभार ने. चला तुम्ही पण काय थांबले? चला. हे बघ सानू, तू जास्त उदास नकोस. आनंदाचा दिवस आहे. हाच बघू. अगदी बरोबर. नको ग अशी उदास होस. हे बघ, तो आता आवर. मस्तपैकी आपण आज जेवायला जाऊयात, खाऊयात, पिऊयात, एन्जॉय करूयात. खरंच? हो, मग आपण तिघं जाऊ आणि मस्त मज्जा करू. तू जा, पटकन बॅग ठेव, फ्रेश हो आणि बाहेर ये. आलेच. श्रावणी, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. फक्त माझ्यामुळे नाही, आपल्या दोघांमुळे.